नमस्कार मित्रांनो. आपल्या देशात सध्या एक देश एक निवडणूक या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारचं म्हणणं आहे की लोकसभा आणि सर्व राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर देशाचा मोठा खर्च वाचेल, प्रशासनावरील ताण कमी होईल आणि विकास कामांना गती मिळेल. वरून पाहिलं तर ही कल्पना खूप आकर्षक वाटते. निवडणुका वारंवार घेण्याची गरज नाही, पैसा वाचेल आणि सरकार अधिक वेळ काम करू शकेल असं सांगितलं जातं. पण या विषयाची दुसरी बाजूही आहे. काही तज्ज्ञ, संविधान अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक असा दावा करतात की या व्यवस्थेमुळं आपल्या लोकशाहीच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. स्थानिक प्रश्न मागे पडू शकतात, राज्याचा आवाज कमकुवत होऊ शकतो आणि घटनात्मक अडचणी निर्माण होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे संभाव्य तोटे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाही. उद्देश फक्त विषयाची दुसरी बाजू समजून घेण्याचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम ही संकल्पना समजून घेऊ. सध्या भारतात लोकसभा निवडणुका आणि विविध राज्याच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या काळात घेतल्या जातात. त्यामुळं जवळपास प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका सुरू असतात. एक देश एक निवडणूक या कल्पनेनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. म्हणजेच देशातील नागरिक 5 वर्षात एकदाच मतदान करतील आणि त्याच वेळी केंद्र व राज्य सरकार निवडून देतील. ऐकायला सोपं वाटतंय, पण यामध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. पहिला धोका आहे, हा कदाचित सर्वात मोठा धोका आहे. जेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतात तेव्हा मतदारांच्या मनात राष्ट्रीय राजकारण आणि प्रभावी ठरतं. उदाहरणार्थ, मतदानाला जाताना मतदाराच्या मनात देशाचा पंतप्रधान कोण असावा, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, परराष्ट्रीय धोरण अशा मोठ्या मुद्द्यांचा प्रभाव असतो. परंतु त्याचवेळी गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्थानिक शाळा, रुग्णालये, शेतीचे प्रश्न, रोजगार यासारखे राज्य आणि स्थानिक पातळीवरील मुद्दे मागे पडू शकतात. आज जर विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे होत असेल तर मतदार थेट आपल्या आमदाराला प्रश्न विचारू शकतो. माझ्या गावचा रस्ता का झालेला नाही, पाण्याची समस्या का सुटलेली नाही, स्थानिक विकास कामाचं काय झालेलं आहे. पण एकत्र निवडणुकीत राष्ट्रीय नेत्याची प्रतिमा आणि राष्ट्रीय मुद्दे एवढे प्रभावी होतात की स्थानिक प्रश्नांना पुरेशी जागाच मिळत नाही. याचा थेट फटका राज्याच्या विकासाला बसू शकतो. दुसरा संभाव्य धोका ह्याच्यात असा आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती, भाषा, परंपरा आणि प्रश्न वेगळे आहेत. म्हणूनच अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक प्रश्न प्रभावी भूमिका बजावतात. हे पक्ष स्थानिक प्रश्नावर काम करतात आणि राज्यांचा आवाज केंद्रापर्यंत पोचवतात. परंतु एकत्र निवडणुका झाल्यास राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण मतदार राष्ट्रीय नेतृत्व पाहून मतदान करण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत अनेक प्रादेशिक पक्षांना आपलं अस्तित्व टिकवणं कठीण जाऊ शकतं. यामुळं लोकशाहीतील विविधता कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते. तिसरा एक धोका असा आहे की संघराज्य व्यवस्थेवरती काय परिणाम होतील. भारत हा संघराज्य पद्धतीचा देश आहे. याचा अर्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची स्वतंत्र जबाबदारी असते. संविधानाने दोघांनाही विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. राज्य सरकार हे फक्त केंद्राची शाखा कार्यालय नाही आहे. त्याची स्वतःची भूमिका, अधिकार, जबाबदाऱ्या आहेत. मात्र जर सर्व निवडणुका एकत्र आल्या तर केंद्रातील राजकारणाचा प्रभाव राज्यावर अधिक वाढू शकतो. यामुळं राज्याच्या स्वायत्ततेवर परिणाम होण्याची भीती काही अभ्यासक व्यक्त करतात.
जर एखाद्या राज्याचं मत केंद्राच्या धोरणापेक्षा वेगळं असेल तर त्याचा राजकीय आवाज कमकुवत होऊ शकतो. संघराज्य व्यवस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे विविध राज्यांचं मत आणि गरजा जपणं, त्यावर परिणाम होणं ही चिंतेची बाब ठरू शकते. चौथा धोका यातील निवडणुकीतील लाटांचा प्रभाव. भारतीय राजकारणात अनेक लाटा आपल्याला पाहायला मिळतात. कधी एखाद्या राष्ट्रीय नेत्याची लोकप्रियता वाढते, तर कधी एखाद्या मुद्द्यामुळे देशभर एखादी विशिष्ट वातावरण तयार होतं. अशा वेळी मतदार स्थानिक उमेदवारांपेक्षा राष्ट्रीय वातावरणाच्या प्रभावाखाली मतदान करू शकतो. परिणामी एखादा चांगला स्थानिक उमेदवार फक्त राष्ट्रीय लाटेमुळे पराभूत होऊ शकतो. लोकशाहीमध्ये व्यक्तींच्या कामगिरीला महत्त्व असणं आवश्यक आहे, पण एकत्र निवडणुकीमुळे व्यक्तीपेक्षा पक्ष आणि राष्ट्रीय प्रतिमा अधिक महत्त्वाची ठरू शकते. पाचवा आणि सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे सरकार पडलं तर काय. आता आपण सर्वात गंभीर मुद्द्याकडं येऊया. समजा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या, पण 2 वर्षांनी एखाद्या राज्यातील सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं. मग पुढं काय? पुन्हा निवडणूक घ्यायची का? जर निवडणूक घेतली तर संपूर्ण एक देश एक निवडणूक संकल्पना विस्कळीत होईल, आणि जर निवडणूक घेतली नाही तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. पण लोकांनी निवडून दिलेल्या सरकारऐवजी दीर्घकाळ राष्ट्रपती राजवट ठेवणं हे लोकशाहीच्या तत्त्वाशी सुसंगत नाही. याच प्रकारचा प्रश्न केंद्र सरकारबाबतही निर्माण होऊ शकतो. जर लोकसभा सरकारच अल्पमतात आलं तर काय करायचं? हे प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेले नाहीत. म्हणून अनेक घटनातज्ञ या विषयावर गंभीर चिंता व्यक्त करतात. आणि याच्यातला एक 6वा मुद्दा असा आहे की मतदारांच्या निवडीचे स्वातंत्र्य कमी होऊ शकतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या असताना मतदार वेगळे निर्णय घेऊ शकतो. ती केंद्रात एका पक्षाला आणि राज्यात दुसऱ्या पक्षाला मत देऊ शकतो. यामुळं मतदार अधिक स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार आहे. परंतु एकत्र निवडणुकीत मतदार अनेकदा एकाच पक्षाला दोन्ही स्तरावर मतदान करण्याची शक्यता वाढते. यामुळे मतदाराच्या स्वतंत्र राजकीय निवडीवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, एक देश एक निवडणूक या संकल्पनेचं काही संभाव्य फायदे नक्कीच आहेत. खर्च कमी होऊ शकतो, प्रशासनावरील ताण कमी होऊ शकतो आणि वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेपासूनही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु दुसरीकडे स्थानिक प्रश्नांचं महत्त्व कमी होणं, प्रादेशिक पक्ष कमकुवत होणं, संघराज्य व्यवस्थेवर परिणाम होणं आणि घटनात्मक अडचणी निर्माण होणं आणि मतदाराच्या निवडीवर प्रभाव पडणं यासारख्या गंभीर चिंता देखील आहेत. म्हणून हा विषय फक्त खर्च वाचवण्यापुरता मर्यादित नाही. हा आपल्या लोकशाहीच्या रचनेशी, राज्याच्या अधिकाराशी आणि नागरिकांच्या प्रतिनिधित्वाशी संबंधित विषय आहे. आता हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच आहे. तुमचं मत एक देश एक निवडणूक ही भारतासाठी योग्य दिशा आहे का? की यामुळं आपल्या लोकशाहीसमोर नवीन आव्हानं निर्माण होऊ शकतात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.